आज जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांची यादी पाहिली तर त्यामध्ये ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, एनव्हिडिया आणि मेटा यांसारख्या कंपन्यांची नावे दिसतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, या कंपन्यांनी फक्त इतरांची नक्कल करून इतकं मोठं यश मिळवलं असेल का? उत्तर आहे नाही. त्यांनी जगात आधी अस्तित्वात नसलेली व्हॅल्यू निर्माण केली. त्यांनी स्पर्धा जिंकली नाही, तर त्यांनी खेळाचे नियमच बदलले. आणि हाच विचार आज आपण ज्या पुस्तकातून समजून घेणार आहोत, त्या पुस्तकाचा पाया आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत मोठे होतो. चांगले मार्क्स मिळवा, चांगली नोकरी मिळवा, स्पर्धा करा, पहिला नंबर मिळवा. आयुष्यभर आपल्याला कॉम्पिटिशन शिकवली जाते. पण कल्पना करा, जर जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक व्यक्ती तुम्हाला म्हणाली की कॉम्पिटिशन ही जिंकण्यासाठी नसते, तर शक्य असेल तर टाळण्यासाठी असते. सुरुवातीला हे वाक्य चुकीचे वाटते, पण पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला समजेल की हा विचार किती खोल आणि आयुष्य बदलणारा आहे. या पुस्तकाचे नाव आहे झिरो टू वन. लेखक आहेत पीटर थिल. ते पेपालचे को-फाउंडर आहेत आणि फेसबुकमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या मोठ्या इन्व्हेस्टर्सपैकी एक आहेत. सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक यशस्वी स्टार्टअप्सच्या मागे त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशनवर दिलेल्या लेक्चर सिरीजमधून या पुस्तकाचा जन्म झाला. मात्र हे पुस्तक फक्त बिझनेस सुरू करण्यासाठी नाही. हे पुस्तक अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी आयुष्यात काहीतरी वेगळं निर्माण करू इच्छिते. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा इन्व्हेस्टर असाल, या पुस्तकातील विचार तुमचा निर्णय घेण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. पीटर थिल एक अतिशय साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतात. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खरी वाटते पण बहुतेक लोकांना चुकीची वाटते? हा प्रश्न साधा वाटतो, पण जगातील जवळपास प्रत्येक मोठ्या इनोव्हेशनची सुरुवात याच प्रश्नापासून झाली आहे. गुगलला वाटलं की इंटरनेटवर माहिती शोधण्याची पद्धत अजून चांगली होऊ शकते. टेस्लाला वाटलं की भविष्यात इलेक्ट्रिक कार्स हेच वाहनांचे भविष्य असेल. नेटफ्लिक्सला वाटलं की लोक भविष्यात सीडी विकत घेणार नाहीत, तर इंटरनेटवर चित्रपट पाहतील. झिरोधाला वाटलं की ब्रोकरेज इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. सुरुवातीला या कल्पनांवर अनेकांनी हसले, पण आज या कल्पनांनी संपूर्ण उद्योग बदलून टाकला आहे. आता पुस्तकाच्या नावाकडे पाहूया. झिरो टू वन म्हणजे नेमकं काय? पीटर थिल यांच्या मते प्रगतीचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे 1 to n. याचा अर्थ आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टीची अनेक वेळा पुनरावृत्ती करणे. उदाहरणार्थ, एखाद्या शहरात आधी 100 रेस्टॉरंट्स आहेत आणि तुम्ही 101वे रेस्टॉरंट सुरू केले. एखाद्या गावात आधीच 10 मेडिकल स्टोअर्स आहेत आणि तुम्ही 11वे दुकान सुरू केले. ही प्रगती असू शकते, पण ती इनोव्हेशन नाही. तुम्ही फक्त आधीपासून अस्तित्वात असलेल्या मार्केटमध्ये प्रवेश करत आहात. दुसरा प्रकार म्हणजे 0 to 1, म्हणजे जगात आधी कधीच अस्तित्वात नसलेली गोष्ट निर्माण करणे. जिथे कॉपी नाही तर क्रिएशन असते. जिथे स्पर्धा नाही तर नवीन संधी निर्माण होते. पीटर थिल म्हणतात की भविष्यातील सर्वात मोठ्या कंपन्या त्या नसतील ज्या इतरांची नक्कल करतील. त्या कंपन्या असतील ज्या नवीन भविष्य निर्माण करतील. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने नवीन टेक्नॉलॉजी शोधली पाहिजे. इनोव्हेशन फक्त सॉफ्टवेअर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच होत नाही. इनोव्हेशन म्हणजे समस्या नव्या पद्धतीने सोडवणे. समजा महाराष्ट्रातील एखादा शेतकरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पाण्याचा वापर 30% कमी करणारी प्रणाली तयार करतो. किंवा एखादा तरुण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्किल प्लॅटफॉर्म तयार करतो. ही सुद्धा 0 to 1 थिंकिंग आहे.
कारण तो आधीच्या गोष्टीची नक्कल करत नाही, तर नवीन व्हॅल्यू निर्माण करत आहे. आज आपण अनेकदा बिझनेस सुरू करताना पहिला प्रश्न विचारतो, कोणता बिझनेस चालतो? पण पीटर थिल म्हणतात की हा चुकीचा प्रश्न आहे. योग्य प्रश्न असा आहे, अशी कोणती समस्या आहे जी अजून कोणी योग्य प्रकारे सोडवलेली नाही? हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण प्रत्येक मोठा व्यवसाय हा एका समस्येपासून सुरू होतो. जर समस्या मोठी असेल आणि तुमच्याकडे तिचे वेगळे समाधान असेल, तर भविष्यात मोठी कंपनी निर्माण होण्याची शक्यता असते. भारतातील UPIचे उदाहरण घ्या. अनेक वर्ष पैसे पाठवण्यासाठी बँकेत जावे लागायचे. नंतर इंटरनेट बँकिंग आले. स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोन सादर केला, तेव्हा अनेक लोक म्हणाले की फिजिकल कीबोर्ड नसलेला फोन कधीच चालणार नाही. ॲमेझॉन सुरू झाले तेव्हा लोक म्हणाले की इंटरनेटवर कोणी पुस्तक विकत घेणार नाही. टेस्लाने इलेक्ट्रिक कार्सबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा लोक हसले. पण या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट समान होती. त्यांनी लोक काय म्हणतील यापेक्षा भविष्य काय असू शकते यावर विश्वास ठेवला. पीटर थियल सांगतात की प्रत्येक माणसाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी जे काम करतो आहे ते हजारो लोकांप्रमाणेच आहे का? की मी अशी काही व्हॅल्यू निर्माण करतो आहे जी माझ्याशिवाय दुसरे कोणी तयार करत नाही? हा प्रश्न फक्त बिझनेससाठी नाही, तो करिअरसाठीही लागू होतो. जर तुमचे कौशल्य इतर लाखो लोकांसारखेच असेल तर स्पर्धा वाढत जाईल. पण जर तुमच्याकडे युनिक स्किल असेल तर संधी तुमच्याकडे स्वतः येऊ लागतील. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वही घ्या आणि एकच प्रश्न लिहा. मी अशी कोणती समस्या पाहतो जी बाकी लोक दुर्लक्षित करत आहेत? उत्तर लगेच मिळणार नाही, पण कदाचित त्या प्रश्नामध्येच तुमच्या पुढील व्यवसायाची, पुढील करिअरची किंवा पुढील मोठ्या यशाची सुरुवात दडलेली असेल. आत्तापर्यंत आपण समजून घेतले की 0 to 1 म्हणजे काय, इनोव्हेशन का महत्त्वाची आहे आणि नवीन व्हॅल्यू निर्माण करणे हेच भविष्यातील यशाचे खरे रहस्य का आहे. पण आता एक असा विचार समोर येणार आहे जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला पटणार नाही. पीटर थियल म्हणतात की बिझनेसमध्ये सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन. मग इतक्या वर्षांपासून आपल्याला कॉम्पिटिशन चांगली आहे असे का शिकवले गेले? आणि मोनोपोली ही वाईट गोष्ट नसून अनेक वेळा यशाची गुरुकिल्ली कशी असते? याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. आजपर्यंत आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. जग बदलणाऱ्या कंपन्या इतरांची नक्कल करत नाहीत, तर त्या नवीन भविष्य निर्माण करतात. पण पीटर थिल यांच्या पुस्तकातील सर्वात वादग्रस्त विचार अजून बाकी आहे. ते म्हणतात, कॉम्पिटिशन इज फॉर लूजर्स. हे वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर जवळजवळ प्रत्येकाला चुकीचं वाटतं. कारण लहानपणापासून आपल्याला स्पर्धा करायला शिकवलं जातं. शाळेत पहिला नंबर, कॉलेजमध्ये रँक, नोकरीत प्रमोशन, व्यवसायात मार्केट शेअर, प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन महत्त्वाची मानली जाते. मग पीटर थिल असे का म्हणतात की स्पर्धा ही यशाची गुरुकिल्ली नसून अनेकदा अपयशाचं कारण असते? याचं उत्तर समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा एखाद्या शहरात एका चौकात 10 चहाचे स्टॉल आहेत. प्रत्येक जण ग्राहक खेचण्यासाठी प्रयत्न करतो आहे. कोणी 5 रुपयांनी कमी दर ठेवतो, कोणी बाय वन गेट वन देतो, तर कोणी मोफत बिस्किट देतो. दिवसाच्या शेवटी ग्राहक जिंकतो, पण व्यवसाय करणाऱ्यांचा प्रॉफिट कमी होत जातो. कारण सर्वजण एकाच ग्राहकासाठी लढत असतात. पीटर थिल म्हणतात, हीच कॉम्पिटिशन आहे. जितकी जास्त कॉम्पिटिशन तितका कमी प्रॉफिट आणि तितकाच कमी इनोव्हेशन. आता दुसरे उदाहरण पाहूया. समजा त्या शहरात कोणी असा टी कॅफे सुरू केला जिथे लोक फक्त चहा प्यायला नाही तर काम करायला, मीटिंग घ्यायला किंवा पुस्तक वाचायला येतात. तिथे वातावरण वेगळं आहे, अनुभव वेगळा आहे आणि ग्राहकही वेगळे आहेत.
आता त्या व्यवसायाची स्पर्धा पारंपरिक चहाच्या टपऱ्यांशी राहत नाही. त्याने स्वतःची कॅटेगरी तयार केली आहे. पीटर थिल यांच्या मते यालाच मोनोपोली म्हणतात. मोनोपोली म्हणजे लोकांना लुटणे नव्हे, तर अशी युनिक व्हॅल्यू तयार करणे जी इतर कोणी सहज देऊ शकत नाही. Googleकडे पहा. सर्च इंजिनच्या क्षेत्रात Google इतकं मजबूत का आहे? कारण त्यांनी फक्त सर्च करण्याची सुविधा दिली नाही, तर जगातील माहिती काही सेकंदात उपलब्ध करून देण्याची क्षमता निर्माण केली. मायक्रोसॉफ्टने ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक वर्ष वर्चस्व टिकवले. एनव्हिडियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी लागणाऱ्या चिप्समध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. भारतात IRCTCने ऑनलाईन रेल्वे बुकिंगची व्यवस्था बदलली. झिरोधाने डिस्काउंट ब्रोकरेजचा मॉडेल लोकप्रिय केला. या कंपन्यांनी सुरुवातीला प्राइस वॉर करून यश मिळवलं नाही. त्यांनी अशी व्हॅल्यू तयार केली की ग्राहकांनी त्यांना स्वतः निवडलं. याच ठिकाणी पीटर थिल एक महत्त्वाचा विचार मांडतात. ते म्हणतात की प्रत्येक मोठ्या कंपनीने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. आपण असे काय करतो आहोत जे दुसरे कोणी करू शकत नाही? जर तुमच्या व्यवसायाचं उत्तर फक्त आमच्याकडे किंमत कमी आहे इतकंच असेल, तर भविष्यात कोणीतरी तुमच्यापेक्षा अजून कमी किंमत ठेवेल. पण जर तुमचं उत्तर असेल, आमच्याकडे अशी सेवा आहे जी दुसऱ्याकडे नाही, तर तुम्ही मजबूत स्थान निर्माण करू शकता. यासाठी पीटर थिल आणखीन एक संकल्पना सांगतात. ती म्हणजे लास्ट मूव्हर ॲडव्हान्टेज. बहुतेक लोक फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज बद्दल बोलतात, म्हणजे बाजारात सर्वात आधी जाणे. पण पीटर थिल म्हणतात की पहिला असणं पुरेसं नाही. शेवटपर्यंत टिकणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेक कंपन्या पहिल्यांदा मार्केटमध्ये आल्या, पण काही वर्षात गायब झाल्या. फ्रेंडस्टर हे सोशल नेटवर्क फेसबुक आधी आले होते. याहू सर्च हे गुगल आधी होते. नोकिया मोबाईल क्षेत्रात राजा होती, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कारण फक्त सुरुवात करणं पुरेसं नसतं, तर अशी व्हॅल्यू तयार करणं आवश्यक असतं जी अनेक वर्ष टिकू शकेल. आता प्रश्न येतो की अशी कंपनी तयार करायची कशी? पीटर थिल म्हणतात की त्यासाठी तुम्हाला पॉवर लॉ समजून घ्यावा लागेल. पॉवर लॉ म्हणजे सर्व परिणाम समान नसतात. आयुष्यातील काही मोजके निर्णय तुमच्या भविष्यातील बहुतांश परिणाम ठरवतात. इन्व्हेस्टिंगमध्येही हेच घडतं. वॉरन बफेट यांच्या पोर्टफोलिओमधील काही मोजक्या इन्व्हेस्टमेंट्सने त्यांची प्रचंड वेल्थ तयार केली. व्हेंचर कॅपिटलमध्येही 10 कंपन्यांपैकी कदाचित एकच कंपनी 1000 पट वाढते. पण ती एक कंपनी बाकीच्या 9 कंपन्यांचे नुकसान भरून काढते आणि त्यापेक्षाही जास्त परतावा देते. हा विचार आपल्या आयुष्यालाही लागू होतो. प्रत्येक स्किल समान नसते. प्रत्येक पुस्तक समान नसते. प्रत्येक मित्र समान प्रभाव टाकत नाही. काही निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. म्हणूनच पीटर थिल म्हणतात की सतत बिझी राहण्यापेक्षा योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या दिशेने धावत असाल, तर वेगाचा काहीच उपयोग नाही. भारतातील झिरोधा याचं उत्तम उदाहरण आहे. पीटर थियल आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतात. जर तुमचा बिझनेस उद्या बंद झाला, तर ग्राहकांना त्याची उणीव जाणवेल का? हा प्रश्न प्रत्येक एंटरप्रेन्योरने स्वतःला विचारायला हवा. कारण जर उत्तर नाही असेल, तर तुमचा बिझनेस सहज रिप्लेस होऊ शकतो. पण जर ग्राहक म्हणत असतील की या कंपनीशिवाय आमचं कामच होणार नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने युनिक व्हॅल्यू निर्माण केली आहे. आता स्वतःच्या करिअरकडे पहा. तुम्ही जे काम करता ते उद्या हजारो लोक करू शकतात का? जर उत्तर हो असेल, तर स्पर्धा वाढत जाईल. पण जर तुमच्याकडे अशी स्किल असेल जी दुर्मिळ आहे, तर तुमची किंमत आपोआप वाढेल.
म्हणूनच पीटर थियल सांगतात की करिअरमध्येही 0 to 1 थिंकिंग आवश्यक आहे. फक्त डिग्री पुरेशी नाही, युनिक केपेबिलिटी तयार करा. आज रात्री एक छोटा एक्सरसाइज करा. एका कागदावर 2 प्रश्न लिहा. पहिला प्रश्न, माझ्या क्षेत्रात सर्वजण काय करत आहेत? आणि दुसरा प्रश्न, मी अशी कोणती गोष्ट करू शकतो जी अजून कोणी करत नाही? या 2 प्रश्नांमधील उत्तर तुमच्या भविष्यातील सर्वात मोठी संधी ठरू शकते. आतापर्यंत आपण समजून घेतलं की कॉम्पिटिशन अनेकदा प्रॉफिट कमी करते. मोनोपोली म्हणजे युनिक व्हॅल्यू निर्माण करणं. लास्ट मूव्हर ॲडव्हांटेज का महत्त्वाचा आहे आणि पॉवर लॉमुळे काही मोजके निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. पण पीटर थियल यांचं सर्वात प्रॅक्टिकल फ्रेमवर्क अजून बाकी आहे. ते सांगतात की प्रत्येक स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी 7 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. जर या 7 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील, तर बिझनेस सुरू करण्यापूर्वीच त्याच्या अपयशाची बीजं पेरली जातात. हे 7 प्रश्न कोणते आहेत आणि ते तुमच्या बिझनेस, करिअर आणि इन्व्हेस्टिंगमध्ये कसे लागू होतात, हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. आजपर्यंत आपण या पुस्तकातील 3 अत्यंत महत्त्वाच्या कल्पना समजून घेतल्या. पहिली म्हणजे 0 to 1 म्हणजे नवीन भविष्य निर्माण करणे. दुसरी म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःची वेगळी कॅटेगरी तयार करणे. आणि तिसरी म्हणजे दीर्घकालीन यशासाठी मोनोपोलीसारखी युनिक व्हॅल्यू निर्माण करणे. पण आता पीटर थियल एक असा फ्रेमवर्क सांगतात जो सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक यशस्वी स्टार्टअप्स आजही वापरतात. ते म्हणतात, कोणताही स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी स्वतःला 7 प्रश्न विचारा. जर या 7 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमच्याकडे नसतील, तर बिझनेस सुरू करण्यापूर्वीच त्याच्या अपयशाची शक्यता वाढते. पहिला प्रश्न आहे, तुम्ही अशी टेक्नॉलॉजी तयार करत आहात का जी किमान 10 पट चांगली आहे? पीटर थियल यांच्या मते एखादे उत्पादन फक्त 10% चांगले असणे पुरेसे नाही. ते इतके वेगळे असले पाहिजे की ग्राहकांना लगेच फरक जाणवला पाहिजे. गुगलने सर्च इंजिन फक्त थोडं चांगलं केलं नव्हतं. त्याने सर्च करण्याचा अनुभवच बदलून टाकला. ॲमेझॉनने फक्त पुस्तक विकण्याचा नवीन मार्ग दिला नाही, तर संपूर्ण शॉपिंग एक्सपिरियन्स बदलली. भारतात UPIने फक्त पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुधारली नाही, तर कॅशलेस इकॉनॉमीचा पाया घातला. म्हणून स्वतःला विचारा, मी जे तयार करतो आहे ते खरंच 10 पट चांगलं आहे का, की फक्त थोडंसं वेगळं आहे? दुसरा प्रश्न आहे, तुम्ही योग्य वेळ निवडली आहे का? एखादी कल्पना उत्कृष्ट असू शकते, पण चुकीच्या वेळी आली तर ती अपयशी ठरू शकते. 2000च्या सुमारास ऑनलाईन शॉपिंगची कल्पना अनेक देशांमध्ये होती, पण इंटरनेट आणि पेमेंट सिस्टीम्स पुरेशा विकसित नव्हत्या. काही वर्षांनी तंत्रज्ञान तयार झाले आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्यांनी प्रचंड यश मिळवले. भारतातही डिजिटल पेमेंट्स अनेक वर्षांपासून शक्य होत्या, पण स्मार्टफोन, इंटरनेट आणि UPI या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तयार झाल्या आणि क्रांती घडली. याचा अर्थ असा की योग्य कल्पना आणि योग्य वेळ यांची सांगड घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. तिसरा प्रश्न आहे, तुम्ही छोट्या मार्केटपासून सुरुवात करता आहात का? अनेक एंटरप्रेन्युअर्स सुरुवातीलाच संपूर्ण देश जिंकण्याचा विचार करतात. पण पीटर थियल म्हणतात, सुरुवातीला एका छोट्या मार्केटमध्ये नंबर 1 बना. फेसबुकने सुरुवात संपूर्ण जगातून केली नव्हती. त्यांनी फक्त हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार केले. ॲमेझॉनने सुरुवातीला फक्त पुस्तके विकली. झिरोधाने सुरुवातीला ॲक्टिव्ह ट्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले. लहान मार्केट जिंकल्यावर मोठ्या मार्केटमध्ये विस्तार करणे सोपे जाते. म्हणून सुरुवातीला सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. काही निवडक ग्राहकांसाठी सर्वोत्तम बना. चौथा प्रश्न आहे, तुमच्याकडे योग्य टीम आहे का? पीटर थियल यांच्या मते स्टार्टअपचं यश फक्त आयडियावर अवलंबून नसतं.
योग्य लोकांशिवाय सर्वोत्तम कल्पनाही अपयशी ठरू शकते. अनेक वेळा आपण फक्त स्किल पाहतो, पण पीटर थिल सांगतात की शेअर्ड व्हिजन अधिक महत्त्वाची आहे. जर टीममधील प्रत्येक व्यक्ती वेगळ्या दिशेने विचार करत असेल, तर कंपनी पुढे जाऊ शकत नाही. पेपालमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी नंतर यूट्यूब, लिंक्डइन, टेस्ला आणि इतर मोठ्या कंपन्या उभ्या केल्या. कारण त्यांच्याकडे फक्त टॅलेंट नव्हता, तर एकमेकांवर विश्वास आणि एकसारखी व्हिजन होती. 5वा प्रश्न आहे, तुमच्याकडे डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजी आहे का? अनेक लोक उत्कृष्ट प्रॉडक्ट तयार करतात, पण ते विकता येत नाही. पीटर थिल म्हणतात, जर लोकांना तुमच्या उत्पादनाबद्दल माहितीच नसेल, तर ते कितीही चांगलं असलं तरी त्याचा उपयोग नाही. भारतात अनेक छोटे उद्योग उत्तम क्वालिटीची उत्पादने तयार करतात, पण मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशन नसल्यामुळे ते मोठे होत नाहीत. दुसरीकडे काही कंपन्या ॲव्हरेज प्रॉडक्ट असूनही उत्कृष्ट मार्केटिंगमुळे मार्केटमध्ये आघाडीवर असतात. त्यामुळे प्रॉडक्ट आणि डिस्ट्रिब्युशन या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत. 6वा प्रश्न आहे, तुमचा बिझनेस पुढील 10 किंवा 20 वर्षांनीही टिकेल का? अनेक स्टार्टअप्स एखाद्या ट्रेंडवर उभे राहतात. ट्रेंड संपला की बिझनेस संपतो. पण पीटर थियल म्हणतात की खऱ्या अर्थाने महान कंपनी अशी असते जी दीर्घकाळ टिकू शकते. गुगल आजही सर्चमध्ये मजबूत आहे. मायक्रोसॉफ्ट अनेक दशकांनंतरही महत्त्वाची आहे. टाटा ग्रुप 100 वर्षाहून अधिक काळ टिकला आहे, कारण त्यांनी एका ट्रेंडवर बिझनेस उभा केला नाही. त्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःलाही बदललं. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्याकडे असा सिक्रेट आहे का जो इतरांना अजून दिसलेला नाही? हा प्रश्न संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे. प्रत्येक महान कंपनी एका अशा सत्यापासून सुरू झाली जी सुरुवातीला फार कमी लोकांना दिसत होती. स्टीव्ह जॉब्स यांना टच स्क्रीन फोनचं भविष्य दिसलं. इलॉन मस्क यांना इलेक्ट्रिक व्हेइकल्सचं भविष्य दिसलं. जेफ बेझोस यांना ऑनलाईन कॉमर्सचं भविष्य दिसलं. निखिल कामत आणि नितीन कामत यांना भारतात कमी ब्रोकरेज आणि टेक्नॉलॉजी आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची गरज दिसली. प्रत्येक वेळी सुरुवातीला लोकांनी शंका घेतली, पण ज्यांनी भविष्य आधी पाहिलं त्यांनीच भविष्य घडवलं. आता थोडा वेळ स्वतःच्या आयुष्याकडे पाहूया. समजा तुम्ही बिझनेस सुरू करणार आहात. स्वतःला हे 7 प्रश्न विचारा. माझं उत्पादन 10 पट चांगलं आहे का? योग्य वेळ आहे का? मी छोट्या मार्केटपासून सुरुवात करतोय का? माझ्याकडे योग्य टीम आहे का? माझ्याकडे डिस्ट्रिब्युशनची योजना आहे का? हा बिझनेस पुढील 10 वर्षांनीही टिकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असा कोणता सिक्रेट दिसतो आहे जो अजून बाकी जगाला दिसलेला नाही? जर या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे दिलीत तर तुमचे निर्णय पूर्णपणे बदलू शकतात. पीटर थियल यांचं आणखी एक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की महान कंपन्या केवळ पैसा कमवण्यासाठी तयार होत नाहीत. त्या एखादी मोठी समस्या सोडवण्यासाठी जन्माला येतात. पैसा हा त्या समस्येचं योग्य समाधान दिल्याचा परिणाम असतो. त्यामुळे बिझनेस सुरू करताना मी किती पैसा कमवेन हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणती मोठी समस्या सोडवणार आहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. आज रात्री पुन्हा एकदा वही घ्या आणि या 7 प्रश्नांची उत्तरं लिहा. कदाचित सुरुवातीला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, पण हेच प्रश्न तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं विचार करायला भाग पाडतील आणि कदाचित इथूनच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कल्पना जन्माला येईल. आतापर्यंत आपण 0 to 1 थिंकिंग, कॉम्पिटिशन, मोनोपॉली, पॉवर लॉ आणि पीटर थियल यांचे 7 स्टार्टअप क्वेश्चन समजून घेतले. पण अजून पुस्तकाचा सर्वात प्रॅक्टिकल भाग बाकी आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सामान्य माणूस आपल्या करिअर, बिझनेस, इन्व्हेस्टिंग आणि दैनंदिन जीवनात या सर्व कल्पना कशा वापरू शकतो. त्यासोबतच पीटर थियल यांनी दिलेला फ्युचर बिल्डर ब्लूप्रिंट,
ॲक्शन प्लॅन आणि या पुस्तकाचा सर्वात मोठा लाईफ लेसन देखील समजून घेऊ. आजपर्यंत आपण या पुस्तकातील जवळपास सर्व महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या. 0 to 1 म्हणजे नवीन भविष्य निर्माण करणे, कॉम्पिटिशन टाळून युनिक व्हॅल्यू तयार करणे, मोनोपोलीचा खरा अर्थ, पॉवर लॉ आणि पीटर थियल यांनी सांगितलेले 7 महत्त्वाचे स्टार्टअप क्वेश्चन्स. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर आपण एंटरप्रेन्योर नसलो, स्टार्टअप सुरू करणार नसलो, तरी या पुस्तकाचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? खरं सांगायचं तर 0 to 1 हे पुस्तक बिझनेसपेक्षा जास्त थिंकिंगबद्दल आहे. हे पुस्तक तुम्हाला वेगळा विचार करायला शिकवतं आणि वेगळा विचार करणारा माणूस कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आजच्या जगात सर्वात मोठी समस्या पैशांची नाही. सर्वात मोठी समस्या म्हणजे कॉपी कल्चर. सोशल मीडियावर एखादा बिझनेस यशस्वी झाला की दुसऱ्या दिवशी त्याच बिझनेसच्या शेकडो कॉपी तयार होतात. एखादा यूट्यूब चॅनेल चालला की त्याच प्रकारचे हजारो चॅनेल्स तयार होतात. एखादा रेस्टॉरंट लोकप्रिय झाला की त्याच मेनूची नक्कल करणारी अनेक रेस्टॉरंट सुरू होतात. सुरुवातीला हे सुरक्षित वाटतं, पण दीर्घकालीन यश इथे मिळत नाही. कारण कॉपीने तुम्ही मार्केटमध्ये प्रवेश करू शकता, पण मार्केटवर राज्य करू शकत नाही. पीटर थिल म्हणतात, जर तुम्ही इतरांसारखेच काम करत असाल तर तुमची किंमत नेहमी इतरांइतकीच राहील. पण जर तुम्ही काहीतरी वेगळं तयार केलं तर तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवू शकता. याच ठिकाणी करिअरबद्दल एक महत्त्वाचा धडा मिळतो. अनेक विद्यार्थी डिग्री पूर्ण केल्यानंतर फक्त रेझ्युमेमध्ये अजून एक सर्टिफिकेट जोडण्याचा प्रयत्न करतात. पण भविष्यात कंपन्या डिग्रीपेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलला जास्त महत्त्व देणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात माहिती सर्वांकडे असेल, पण नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असेल. त्यामुळे स्वतःला सतत हा प्रश्न विचारा, मी अशी कोणती स्किल तयार करतो आहे जी ChatGPT, AI किंवा दुसरा कोणताही व्यक्ती सहज कॉपी करू शकणार नाही? भविष्यात याच प्रश्नाचं उत्तर तुमची किंमत ठरवेल. पीटर थिल आणखी एक विचार मांडतात. ते म्हणतात की प्रत्येक मोठ्या कंपनीच्या मागे एक स्पष्ट विजन असते. फक्त पैसा कमावण्याची इच्छा पुरेशी नसते. गुगलची विजन होती जगातील माहिती सर्वांसाठी उपलब्ध करणे. टेस्लाची विजन होती सस्टेनेबल एनर्जीला गती देणे. SpaceXची विजन होती मानवाला दुसऱ्या ग्रहावर नेणे. विजन मोठी असेल तर लोक तुमच्या कंपनीसाठी काम करतात. विजन छोटी असेल तर लोक फक्त पगारासाठी काम करतात. म्हणून स्वतःला विचारा, मी जे काम करतो आहे त्यामध्ये फक्त इन्कम आहे की एखादं मोठं पर्पज देखील आहे? आता इन्व्हेस्टिंग बद्दल बोलूया. पीटर थियल स्वतः एक मोठे इन्व्हेस्टर आहेत, पण त्यांनी इन्व्हेस्टिंग बद्दल एक वेगळाच धडा दिला आहे. ते म्हणतात की सर्व संधी समान नसतात. काही मोजक्या संधी तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. म्हणून प्रत्येक नवीन ट्रेंडच्या मागे धावू नका. प्रत्येक IPO मध्ये गुंतवणूक करू नका. प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, ही कंपनी अशी कोणती व्हॅल्यू तयार करते जी इतर कोणाकडे नाही? जर त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट असेल तर ती कंपनी भविष्यात मोठी होण्याची शक्यता जास्त आहे. भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांकडे पहा. टाटा ग्रुपने फक्त उत्पादने विकली नाहीत, त्यांनी विश्वास निर्माण केला. एशियन पेंट्सने फक्त रंग विकले नाहीत, त्यांनी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केलं. इन्फोसिसने फक्त सॉफ्टवेअर लिहिलं नाही, त्यांनी भारतीय IT इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर नेलं. झिरोधाने फक्त ब्रोकरेज कमी केली नाही, त्यांनी लाखो भारतीयांना इन्व्हेस्टिंग सुरू करण्यासाठी प्रेरित केलं. प्रत्येक कंपनीने एखादी मोठी समस्या सोडवली आणि त्यातून वेल्थ तयार झाली. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या.
पीटर थियल यांच्या मते भविष्यात सर्वात जास्त यश त्या लोकांना मिळेल जे दोन गोष्टी एकत्र करू शकतील. पहिली म्हणजे डीप नॉलेज आणि दुसरी म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग. फक्त मेहनत पुरेशी नाही, फक्त हुशारीही पुरेशी नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की इनोव्हेशन जन्माला येते. म्हणून रोज स्वतःला 2 प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? आणि आज मी नवीन काय विचार केला? जर या 2 प्रश्नांची उत्तरं दररोज बदलत असतील, तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. आता या पुस्तकाचा प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन पाहूया. आजपासून सुरुवात करताना पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आयुष्यातील 3 अशा प्रॉब्लेम्स लिहा ज्या तुम्हाला वारंवार दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रॉब्लेम्सपैकी एक प्रॉब्लेम निवडा आणि त्यावर इतरांपेक्षा वेगळं सोल्युशन काय असू शकतं याचा विचार करा. पुढील 7 दिवस दररोज 30 मिनिटे फक्त इनोव्हेशनबद्दल विचार करा. मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी ऑब्झर्वेशन करा. लोक कुठे अडकतात, कुठे वेळ वाया जातो, कुठे त्रास होतो हे पहा. कारण प्रत्येक मोठ्या बिझनेसची सुरुवात एखाद्या प्रॉब्लेमपासूनच झाली आहे. पुढील 30 दिवसांमध्ये तुमच्या क्षेत्रातील टॉप 10 कंपनीजचा अभ्यास करा. त्यांनी सुरुवातीला कोणती प्रॉब्लेम सोडवली होती, त्यांचं युनिक ॲडव्हान्टेज काय होतं आणि त्यांनी कॉम्पिटिशन कशी टाळली हे समजून घ्या. हा अभ्यास तुम्हाला कोणत्याही मॅनेजमेंट कोर्सपेक्षा जास्त शिकवेल. पुढील 90 दिवसांमध्ये एक नवीन स्किल विकसित करा जी तुमच्या सध्याच्या कामापेक्षा वेगळी आहे. AI, कम्युनिकेशन, सेल्स, रायटिंग, डेटा ॲनालिसिस किंवा डिझाईन यापैकी काहीही असू शकतं. भविष्यात वेल्थ निर्माण करणारे लोक तेच असतील ज्यांच्याकडे युनिक कॉम्बिनेशन ऑफ स्किल्स असेल. आता या संपूर्ण पुस्तकाचा सारांश एका विचारात करूया. 0 to 1 हे पुस्तक आपल्याला सांगतं की जग बदलण्यासाठी लाखो लोकांसारखं काम करण्याची गरज नाही. एका नवीन कल्पनेची गरज आहे. एका वेगळ्या प्रश्नाची गरज आहे. एका अशा सोल्युशनची गरज आहे जो आजपर्यंत कोणालाही सुचला नाही. इतिहासात प्रत्येक मोठा बदल एका व्यक्तीच्या वेगळ्या विचारातून सुरू झाला आहे. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी अशी कोणती व्हॅल्यू निर्माण करू शकतो जी माझ्याशिवाय दुसरा कोणी निर्माण करू शकत नाही. मित्रांनो, 0 to 1 हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वात मोठा बदल तुमच्या बिझनेसमध्ये होणार नाही. तो तुमच्या विचारांमध्ये होईल. आणि एकदा विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की भविष्य बदलतं. म्हणून आजपासून फक्त एक निर्णय घ्या. कॉपी करण्याऐवजी क्रिएट करायचं. गर्दीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा मार्ग तयार करायचा. कारण इतिहास नेहमी गर्दीला लक्षात ठेवत नाही. इतिहास त्या लोकांना लक्षात ठेवतो जे नवीन भविष्य निर्माण करतात. जर या पुस्तकाचा मराठी सारांश तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आयुष्यात काहीतरी वेगळं निर्माण करण्याचं स्वप्न पाहते. तुमचं एक शेअर एखाद्याच्या विचारांची दिशा बदलू शकतं. आणि आता कमेंटमध्ये मला एक प्रश्नाचं उत्तर नक्की लिहा. तुमचं करण्यानं मेधू एक्झॅक्टली आपडता हाता. म्हणून अशी कोणती समस्या ही की पुधल आहे जी वलन परेशान ही. हा व्हिडिओ त्या उत्तरामध्येच पुढची मोठी कंपनी, पुढचा मोठा शोध किंवा पुढचा मोठा एंटरप्रेन्योर दडलेला असेल. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत आणि एका नवीन भविष्याच्या प्रवासात.